धोकादायक बंधाऱ्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. मुरगुड कुर्णी मार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात. मुरगुड कुर्णी मार्गावरील बंधाऱ्याची अवस्था सध्या अत्यंत धोकादायक बनली आहे. या बंधाऱ्यावरील अनेक पिल्लर मोठ्या प्रमाणात कोसळले असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झालाय. या मार्गावरून दररोज शाळा कॉलेजसाठी येणारे विद्यार्थी तसेच दैनंदिन कामासाठी जाणारे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास करत असतात. मात्र सध्या बंधाऱ्याच्या पिल्लरमध्ये मोठे तडे पडले असून काही ठिकाणी बंधाऱ्याच्या भिंतीमधून पाणी झिरपत असल्याचं दिसून येतंय. काही ठिकाणी तर पिल्लर पूर्णपणे खालच्या बाजूने निकडून पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी एखादे वाहन गेल्यास मोठा अपघात होण्याची भीती ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्याकडून व्यक्त केली जाते. दरम्यान या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुरगुड येथील ग्रामस्थांनी मुरगुड पाटबंधारे उपविभाग निडोरी कार्यालयामध्ये जाऊन बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करत निवेदन दिलं. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून लवकरात लवकर काम हाती घेतलं जाईल असं आश्वासन दिलं आहे. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या. दरम्यान पुढील 2 महिन्यामध्ये पावसाळा सुरू होणार असून या ठिकाणी बंधारा साधारण महिनाभर पुराच्या पाण्याखाली असतो. त्यामुळे सध्याच्या अवस्थेमध्ये जर मोठा पूर आला तर संपूर्ण बंधारा वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणून संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने या बंधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी मुरगुड आणि कुर्णी परिसरातील ग्रामस्थांच्याकडून होत आहे. दरम्यान याबाबतचे निवेदन मुरगुड येथील नागरिकांनी पाटबंधारे विभागाला दिले. यावेळी लवकरात लवकर निधी आणून याची दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन पाटबंधारे विभागामार्फत केले. यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार, कुर्णी ग्रामपंचायत कर्मचारी रघुनाथ बोडके, तानाजी भराडे, जगदीश गुरव इत्यादी जण उपस्थित होते.